यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. सर्वांना होळी या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज होते, टेलिग्रामला, व्हॉट्सअपला, यूट्यूबला कमेंट आहे, सर भरती कधी येईल. आणि नुकताच आज एक मेसेज व्हायरल होऊन राहिलेला आहे की एप्रिलला पोलीस भरती पडणार आहे, 16 मार्च नंतर काही नोटिफिकेशन येणार आहे. तर मित्रांनो सविस्तर व्हिडिओमध्ये सांगतो. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, कारण की आपण पोलीस भरती संदर्भात जे पण अपडेट असेल आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि आगामी काळात पण करू. आणि मित्रांनो मेसेजचा अर्थ असा आहे, त्यामध्ये दिलेला आहे की गृह विभागाकडून मंजुरी आहे, समथिंग 12,000 पदे वगैरे असा मेसेज आहे. सामान्य प्रशासन जो JD विभाग आहे त्या विभागामार्फत सुद्धा फाईल पुढे गेलेली आहे आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री यावर बोलणार आहेत सदनमध्ये. तर मित्रांनो कसं असते, जे विधान भवन आहे आपलं सदन, विधान परिषद, विधानसभा, या ठिकाणी प्रश्नावली एक चर्चासत्र असते. त्यामध्ये पोलीस भरतीबद्दल जे मागील 2-3 दिवसात आपण PDF पाहिली, यामध्ये कुठेही दिलेलं नाही आहे की पोलीस भरतीवर काही प्रश्न विचारला आहे कोणी किंवा विचारणार आहे. आपण प्रयत्न केले, रोहित पाटील आमदार जे आहेत आपले स्वर्गवासी RR पाटील यांचे पुत्र आणि रोहित पवार यांच्यामार्फत आपण प्रयत्न केले की ते मुद्दा उपस्थित करतील. त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही यावर बोलू, परंतु आता होळीच्या सुट्ट्या आहेत, सदनला सुट्ट्या आहे, तर बघू 2-4 दिवसात काय अपडेट येते. आणि त्या मेसेजचा अर्थ असा होता जो टेलिग्रामला व्हायरल होत आहे, त्यामध्ये दिलेला आहे की एप्रिलमध्ये ॲड आहे. तर हो मित्रांनो, मी तुम्हाला सविस्तर यावर सांगतो. बघा, आजपर्यंत तुम्ही पण पाहिलं असेल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये की एक चालू भरती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीन जाहिरातसुद्धा पडत नाही. तर असं कधी झालेलं नाही आहे की ही भरती सुरू आहे आणि लगेच दुसरी जाहिरात पडलेली आहे. मी परत एका विषयावर येतो. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हिवाळी अधिवेशन दरम्यान 31 डिसेंबर 2024पर्यंतचा रिक्त अहवाल शासनाने मागविलेला आहे. त्यानंतर 25च्या जागा इन्क्लूड करण्यात येतील अशी एक अपडेट आपल्याला आली होती. होऊ शकते की 24-25 जागा एकत्रित भरण्याकरिता त्यांची तयारी झाली असेल. आणि तुम्ही मागे ते कात्रण पाहिलं होतं, राजकुमार वटकर साहेब जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील, यांच्यातसुद्धा कात्रण पाहिलेलं आहे का पेपर कटिंगमध्ये. तर महत्त्वाच्या विषयावर येतो की एप्रिलला ॲड येईल का. तर बघा मित्रांनो, आपण काढलेल्या माहितीनुसार 26 मार्चपर्यंत हे पुणे कारागृहाचे ग्राउंड संपणार आहे. मे बी 26 तारखेला एक्समॅन जे आहे आर्मी रिटायर यांचं ग्राउंड आहे. आणि त्यानंतर 4-5 दिवस समथिंग मेरिट लावायला लागतील आणि एक आठवडा आपण पेपरला पकडू किंवा 10 दिवस. त्यानंतर मेरिट वगैरे फायनल मेरिट लागायला आपण टोटली 20 दिवसाचा जरी कालावधी पकडला 26 मार्च नंतर, तर मे बी 15-16 एप्रिलनंतर जाहिरात एक अंदाजित येऊ शकते. कारण की 2014ला 5 मे ते 28 मे समथिंग ऑनलाईन अर्जाचा कालावधी होता. लोकसभेनंतर भरती पडलेली आहे आणि मागील भरती देखील तुम्ही पाहिलं असेल मार्चला पडली, 5 मार्चला. त्यानंतर काही फॉर्मची डेट एक्सटेन्शन झाली, लोकसभेची आचारसंहिता होती, त्यामुळे फिजिकल पावसाळ्यात झाले. तर शासन कधीही काही करू शकतं. हे तर्कवितर्क आहे तुमचे की पावसाळ्यात आता भरती नाही होणार, सप्टेंबरला होईल, ऑक्टोबरला होईल. पेपर कात्रणमध्ये मागे आलेलं होतं की पावसाळ्याआधी आम्ही भरती प्रक्रिया पूर्ण करू आणि शासन पावसात देखील भरती घेऊ शकते, त्यांना स्वतंत्र अधिकार आहेत, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांना. त्याच्यामुळे तर्कवितर्क लावू नका. आणि मगांचा जो मेसेज आहे जो व्हायरल होत आहे, हा अधिकृत माहिती काढलेला आहे की नाही आहे हे आपण नाही सांगू शकत, परंतु एक तुमच्या स्वतःच्या IQ यूज करा, स्वतःचा एक डोकं यूज करा. त्यामध्ये तुम्ही विचार करा की ही चालू भरती संपल्याशिवाय नवीन भरतीची जाहिरात पडत नाही. जोपर्यंत ही भरती पूर्ण होत नाही नवीन जाहिरात पडणार नाही. आता मे बी SRPFच्या पासिंग आऊट झालेल्या आहे, मार्च महिन्यात काही पासिंग आऊट आहे आणि आज MSF महाराष्ट्र सुरक्षा दलचे सुद्धा पासिंग आऊट झालेले आहे. तर त्यामुळे जे SRP जे सेंटर आहे ते खाली आहे. भरती प्रक्रिया एप्रिलला पडली तर मेपर्यंत समजून ज्या 20-25 तारखेपर्यंत जरी एप्रिलला जाहिरात आली तर 1 महिना फॉर्मचा कालावधी असतो. तर मेच्या शेवट ग्राउंड घेऊ शकतात किंवा जूनमध्ये पावसाळा इतका नसतो. आणि तुम्ही पाहिलं असेल छोटे छोटे जे अधीक्षक आहे जिथे 1000-5000 फॉर्म आहे त्यांनी 2-2 दिवसात ग्राउंड क्लिअर केलेले आहे. जसं परभणी, भंडारा मे बी 2 दिवसात ग्राउंड संपले. तर त्याच्यामुळे एवढा काही कालावधी लागत नाही विशेष की खूप महिने लागतात ग्राउंडला. फक्त मुंबईसारख्या ठिकाणी किंवा आता जसं मागे कारागृहामध्ये कसं होतं की सेपरेट 3-4 ठिकाणीच कारागृहाला भरती होते, त्यामुळे स्वतंत्र एक विभाग होता, तिथे सर्वच मुलं अर्ज करू शकत होते. त्याच्यामुळे खूप फॉर्म आले, म्हणून या प्रोसेसला वेळ लागली. आणि आता कारागृहामध्ये भरती होणार नाही असा पण मेसेज आहे. तर ते शासनाच्या अंतर्गत निर्णय आहे की भरती होणार की नाही कारागृहाला, कारण की कारागृहाला सुद्धा आता MSFची सेवा पुरवण्यात येणार आहे. मे बी 2,500-3,000 हजार काहीतरी जवान MSFचे घेणार आहे कारागृहाला. तर हा मेसेजबद्दल शहानिशा शासन करेल की कारागृहाला भरती काढायची की नाही.
आपण त्या मेसेजला व्हॅल्यू देत नाही जास्त, कारण यासाठी की ते कोणत्या आधारावर बनवलेले आहेत की अधिकृत मंत्रालयातून माहिती आणली आहे ते त्यांना माहिती, ज्यांनी पण हे डिटेल आणली असेल असो. पण आता तुम्ही स्वतःचे IQ यूज करा की त्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही स्वतः एक आपला माइंड यूज करा की चालू भरती जी आहे संपली नाही, नवीन भरतीची जाहिरात शक्य नाही आहे. म्हणून थोडासा धीर धरा. 10 वेळा मेसेज, कॉल, यूट्यूबला, टेलिग्रामला कमेंट करून उपयोग नाही आहे. तुमचा वेळ वाया जातो. तुम्ही स्वतः डोकं लावा की चालू भरती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीन जाहिरात पडणं शक्य नाही आहे. एक मी माझं स्वतःचे इंटेन्शन मांडलं. तुम्ही आता स्वतः विचार करा या गोष्टीवर. आणि असले मेसेज वगैरे आहे, होऊ शकते प्रत्येकजण आपला डोकं लावून मेसेज बनवतो किंवा स्वतः ते मंत्रालयात गेले असतील, असं नाही म्हणत ना. मंत्रालय भरपूर मोठं आहे, जनरल माणूस पण जाऊ शकतो आणि गृह विभाग पोल 5 आहे तिथून ते चौकशी करू शकतात. ऑफिसर लेवलचे लोक डायरेक्ट असं नाही म्हणत की आता याच तारखेला भरती निघाल. फिक्स तारीख आपण नाही सांगू शकत. ते सूत्रे चालतात अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून. त्याच्यामुळे फिक्स डेट कोणी नाही सांगू शकत. परंतु जोपर्यंत चालू भरती संपत नाही तोपर्यंत शेवट नवीन भरती पडू शकत नाही, एक माझा तरी मत आहे. आता तुम्ही स्वतः विचार करा या गोष्टीवर. व्हिडिओ जास्त मोठा होईल, त्या महत्त्वाच्या मेसेजवरतीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. एक माझं शेवटचं मत सांगतो तुम्हाला की पोलीस भरतीची जाहिरात ही एप्रिलमध्ये पडण्याचे चान्स आहे फुल. आणि दुसरी गोष्ट, वय वाढ नाही, वयाची संधीसुद्धा भेटणार आहे. गृहमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या आहे त्याबद्दल ते इम्प्लिमेंट करतीलच. आता शासनाचं कसं असते, ईमेल फॅक्सने परिपत्रक निघतात. याचा अर्थ हे नाही आहे की महिनाभर गाजावाजा करेल की भरती निघत आहे. तसं नाही, रातोरात पत्र निघतात, कारवाई सुरू होते. आणि मित्रांनो, आज एक गडचिरोलीचासुद्धा एक परिपत्रक आलेलं आहे की ज्यामध्ये दिलेलं आहे की काही 100 पदांना मनुष्यबळांना नियमित काहीतरी वाढ, म्हणजे कंटिन्यू ते पदं ठेवा म्हणून पोलीसची. तर कसं आहे, अशा प्रकारचे GR पडतात तुरळक. मागे SRPचा GR पडला की 7 कंपन्या तयार होतील. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की असे जेव्हा परिपत्रक येतात याचा अर्थ हे समजून घ्या की सद्यस्थितीत भरतीची हालचाल कुठे ना कुठे आहे आणि अधिवेशन सुरू आहे. बघू आपला मुद्दा कुठपर्यंत येतो. वेळ आली तर आपण सुद्धा मंत्रालयात जाणार आहोत. आणि जर जाहिरातीबद्दल काही सध्या दिसलं नाही, काही परिपत्रक परत एखादा ठोस आपल्याला, तर आपल्या ग्रुपमार्फत आपले जे मित्र आहेत, अमोल, संदीप, संदेश, पप्पू एक्सेट्रा, जे पण असेल, वयवाढी संधीच्या कामात किंवा भरतीच्या संदर्भात जे आंदोलनं झाली, तर आपल्यामार्फत एक आंदोलनसुद्धा आपण करायचं नियोजन करत आहे. परंतु त्याआधी बघू शासन काही निर्णय काढतात का, GR काढतात का, किंवा काही परिपत्रक. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी याकरता होता की तुम्ही निगेटिव्ह राहू नका. तुम्ही पाहिलं असेल की कोणी अकॅडमीवाला किंवा XYZ, मी कोणाचं नाव नाही घेत, त्यांनी म्हटलं का तुम्हाला की आम्ही आंदोलन करू किंवा भरती लवकर निघली पाहिजे. कोणाला घेणदेण नाही, तुमची लढाई आहे, तुम्हाला करावं लागेल. आपण फक्त एक पॉझिटिव्हिटी करता व्हिडिओ बनवतो. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भरतीची जाहिरात 100% एप्रिलला पडायचे चान्सेस आहे, एक माझं वैयक्तिक मत. आणि जे आम्ही तिथपर्यंत मंत्रालयात चौकशी केली त्या बेसिसवर बोलत आहे. तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो शेअर करा, लाईक करा. परत काही पोलीस भरती, होमगार्ड